नमस्कार, मी ऋषिकेश सुनील गरड, सिव्हिल इंजिनियर, दत्त कन्स्ट्रक्शन लातूर। तर हा हेतू व्हिडिओ बनवण्याचा आहे की या माध्यमातून आपल्याला नवीन घर बांधणाऱ्या व्यक्तींपर्यंत घर असो किंवा कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन ज्यांनी करणार आहेत त्यांच्यासाठी मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर या चॅनलचा हेतू असा आहे की प्रत्येकाला जे घराबाबतीत किंवा कन्स्ट्रक्शन बाबतीत ज्यांना पण कुणाला क्वेश्चन मनामध्ये येत असतील तर त्यांनी सहजगतीने आपलं चॅनल बघून त्यांना त्यांच्या मनातले डाऊट क्लिअर लवकरात लवकर व्हावेत असं आहे। आणि घर बांधताना प्रत्येकाला थोडे थोडे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या बाबतीतले बारकावे सहजगतपणे आपण त्यांना सांगावे असं माझा ह्या चॅनल बनवण्याचा हेतू आहे। आणि तसे मी शॉर्ट्स सध्या अपलोड करत आहे। तर आता लॉंग फॉर्म कंटेंट जो आहे यूट्यूबमध्ये तर तो आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। जसे की सुरुवातीला आपण घर बांधण्यासाठी नकाशा इंजिनियरकडून तयार करून घेणे आणि त्याबद्दल वास्तुशास्त्रज्ञाकडून तो नकाशा व्हेरीफाय करून आपल्याला कोणत्या दिशेला दरवाजा चांगला असेल किंवा खिडक्या कशा सोडाव्यात, तर कुठल्या दिशेला किचन असलं पाहिजे, कुठल्या दिशेला तुम्ही झोपण्यासाठी ती जागा वापरली गेली पाहिजे, कुठल्या दिशेला तुमचा हॉल असला पाहिजे, त्याच्यामध्ये बाथरूम कोणत्या दिशेला पाहिजे, पाण्याची टाकी कोणत्या दिशेला पाहिजे आणि असे बरेच, संडासची टाकी जिना कुठल्या दिशेला पाहिजे। तर हे सगळे आपण छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। दत्त कन्स्ट्रक्शनचे जे चालू काम आपल्या एरियामध्ये जे होत आहेत ते पण तुम्हाला कळवण्यात येईल व्हिडिओच्या माध्यमातून। आणि छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात घरामध्ये, कॉलम, स्टील डिझाईन किंवा बीम किंवा स्लॅबच्या वेळेस त्याची बांधी कशी असली पाहिजे, त्याच्यामध्ये स्टीलचा वापर किती होतोय, स्टील डिझायनरकडून घराचा स्टील डिझाईन कशी घेतली पाहिजे, त्यांना स्टील डिझाईनच्या बाबतीमध्ये आपण सांगताना की जमीन कशी आहे त्यानुसार आपण, म्हणजे काळी माती असेल तर त्याचं स्टील डिझाईन वेगळं होतं आहे आणि जे ज्या ठिकाणी मुरुम वगैरे असतो त्या ठिकाणी ते स्टील डिझाईन वेगळ्या पद्धतीचं होतं आहे। म्हणजे हे अशा ज्या लहान लहान गोष्टी आहेत ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना सादर करणार आहोत। त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि ह्या माहिती मिळवण्यासाठी माझ्या संपर्कात राहा। माझा कॉन्टॅक्ट नंबर मी लिंक आणि डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। धन्यवाद।